मुंबई महानगरपालिका ही देशामधली सगळ्यात श्रीमंत अशी महापालिका। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जोर बैठका या आतापासून सुरू झालेल्या आहेत। ठाकरे बंधूंची युती, काँग्रेसच्या स्वबळाची चर्चा, भाजपची वाढलेली ताकद आणि शिवसेनेमध्ये पडलेली फूट हे सगळे फॅक्टर मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि याचमुळे यावेळच्या निवडणुकीच्या संदर्भात मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेऊया। मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल आणि त्यामुळे ज्या प्रकारे आरक्षण सोडत निघाली आणि त्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता तयारी केलेली आहे। कोणत्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली जाणार, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती किंवा मग पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवणार, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नेमका काय इफेक्ट जाणवणार, या सगळ्या संबंधी बोलण्यासाठी आपण सध्या आहोत घाटकोपरमध्ये। मला तुमचं नाव सांगाल आधी? आनंद कोठावदे। काय वाटतं सध्याचं वातावरण पाहता कोणाचं पारडं जड आहे? कारण एकीकडे असं म्हटलं जातं की महायुतीमध्ये या निवडणुका लढवल्या जातील, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। महाविकास आघाडी होईल नाही होईल माहीत नाही। मराठी भाषिक जो आहे त्याच्यामुळे काय झालंय, राजसाहेब आणि ठाकरे परिवार जे आहेत, उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्यामुळे मराठी मुद्दा नक्कीच चालणार महानगरपालिकेमध्ये आणि त्यांचं पारडं त्याच्यात जड असणारच। आणि दुसरं जे आहे डेव्हलपमेंटसाठी, तर डेव्हलपमेंटमध्ये जे आहे तर स्थानिक मुद्दे भरपूर आहेत। आज ते सांगतात की हे 4 वर्ष झाले तर सत्ताधारीच सांभाळत आहेत, तर 4 वर्षात त्यांनी पण दाखवून द्यावं की काय केलंय। काहीच झालेलं नाही, लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत नगरसेवक। खरे नाही, खरं नाही। मी आसिफ शेख, अजितदादा पवार गटाचा मी इथे मुंबई उपाध्यक्ष है माइनॉरिटीचा। आणि अजितदादा पवार ने इतने काम किए हैं, लोगों को बताने की ज़रूरत नहीं, फिर भी कुछ लोग उनका नाम भले ही बदनाम कर रहे हैं, लेकिन हम ये आश्वासन देते हैं कि आने वाले इलेक्शन में युतीत लढावं अजितदादा पवार यांच्या पक्षाने मुंबईमध्ये, की काय कशी असावी रणनीती? नाही, एकत्र नाही। हो, काय मुद्दा, कोणते मुद्दे घेऊन लढलं पाहिजे? बरेचसे मुद्दे आहे। वॉटर गटर मीटर तर एक कॉमन आहे, त्याशिवाय डेव्हलपमेंट आता 4 वर्ष झाले तेव्हापासून कुठलाही नगरसेवक नाही, पण आपण बघू शकते गटर गल्ली तसंच पडलेली आहे, रोडचे लाईट्स नाही। लोकल कार्यकर्ता स्वतः उठून BMC मध्ये जातो, कंप्लेंट करतो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, तो लोकांची सहायता करतो, अशा हिशोबाने काम चालत आहे। जो मला वाटतं या 4 वर्षात जे लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानची भरपाई कुठेतरी व्हायला पाहिजे। याचे जबाबदार BJP आहे, कारण BJPने जे हे पूर्ण रचना रचलेली आहे आणि जे पूर्ण आपल्या देशाला जखडून ठेवलेलं आहे। कुठेही आपण गेले बघितलं तर आता बिहारमध्ये काय झालं किंवा याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये काय झालं, काय सगळ्या ठिकाणी फक्त चोरी बस हेच चालू आहे। लोकांवर कोण होईल, कोणाचा होईल? मला वाटते आमचे राष्ट्रवादी किंवा शिवसेनाचं होणार। काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोणते मुद्दे तरुणांसाठी महत्त्वाचे आहेत? म्हटलं तर ठाकरे आले पाहिजे, ठाकरे राजसाहेबांची सत्ता आली पाहिजे। महाराष्ट्राला जी जरूरत आहे ती ठाकरे ब्रँडची, दोन्ही भाऊ एकत्र यावी। पूर्ण महाराष्ट्राची जी अपेक्षा आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावी, कारण का जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार होतोय त्यांना एकच फक्त साथ देऊ शकतात ते फक्त ठाकरे ब्रँड। मला वाटतं की महापौर कोणाचा बसेल? मग महापौर या तर उबाटाचा, माझ्या मते तर 100% उबाटाचा बसावा, हीच माझी सर्वांजवळ प्रार्थना आहे। 2014ला सोन्याचा भाव काय होता? मुंबईतले काय प्रश्न सोडवले? मुंबईचाच प्रश्न, प्रत्येकाला सोनं लागतंय, सोन्यावरती अख्खं जग चालतंय, करन्सीवरती नाही चालत। आज आम्ही 1,28,000 तोळं सोनं घेतोय, मग भारत देशाचं डेमोक्रेशन झालं का प्रमोशन झालं हे लोकांनी विचार करावा। पक्षाचा प्रश्न नाही। 2014 साली ज्यावेळेस यांचं सरकार आलं, वरी खाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर प्रदेशामध्ये, तिथली परिस्थिती काय? त्यामुळे अनेकांचे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि प्रत्येकाने आपलं मत मांडलेलं आहे, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, काही तरुणांचे मुद्दे आहेत। त्याशिवाय जसं त्यांनी सांगितलं वॉटर मीटर गटर हा सगळा मुद्दा आहे आणि मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, तर प्रत्येकाने आपलं मत, आपलं म्हणणं मांडलेलं आहे। आणि जेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका जाहीर होतील तेव्हा हा रणसंग्राम आणखी पुढे जाईल आणि ही रंगत आणखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल। घाटकोपरून मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा
उघडा डोळे बघा नीट.